सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ योग। अर्जुन म्हणाला, प्रकृती पुरुष आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ ही ज्ञान ज्ञेय सारे जाणू इच्छितो केशवा। श्री भगवान म्हणाले, हा देह कौंतेय क्षेत्र म्हणवितो, क्षेत्रासी जो जाणे त्यासी क्षेत्रज्ञ तत्वज्ञानी म्हणत। क्षेत्रज्ञ ही मलाच मान, समस्त शरीररूपी क्षेत्रात भारत। क्षेत्र क्षेत्रज्ञ जाणणे हेच ज्ञान माझे अभिमत। हे क्षेत्र जे आहे जैसे आहे विकारयुक्त व ज्याच्या कारणे प्रगट। क्षेत्रज्ञ ही जे जैसे प्रभावे ते संक्षेपाने कर मजकडून श्रवण। ऋषी मुनींनी क्षेत्र क्षेत्रज्ञासी बहुत वर्णिले अनेक भिन्न छंदानी, ब्रह्मसूत्र पदांनी व कार्य कारणवादानी। पंचमहाभूत अहंकार बुद्धी व प्रकृती निश्चित, दश इंद्रिय व मन ज्ञानेंद्रियाचे विषय, इच्छा द्वेष सुख दुःख स्थूल देह व चेतना आणि धृती, सारे क्षेत्र हे संक्षेपात विकारासहित सांगितले मी। ज्ञानरूप विनम्रता अदंभ अहिंसा क्षमाशील व आर्जव बोल, गुरु उपासना पवित्र स्थैर्य दृढ आत्मसंयम। विनम्रता अदंभ अहिंसा क्षमाशील व आर्जव बोल, गुरु उपासना पवित्र स्थैर्य दृढ आत्मसंयम। इंद्रियात वैराग्य व अहंकाराचा भाव, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषांचा विचारखंड, आसक्ती व ममत्व नाही, पुत्र स्त्री घरात पाखंड अखंड समभावात, इष्ट अथवा अनिष्ट प्राप्त। आसक्ती व ममत्व नाही, पुत्र स्त्री घरात अखंड समभावात, इष्ट अथवा अनिष्ट प्राप्त। माझ्यात तैसे अनन्य योग, अव्यभिचारी भक्तीने राहणे, एकांताची ओढ वाटणे व सामान्य जनातून दूर राहणे, अध्यात्म ज्ञानात नित्य स्थित, ज्ञेयास सर्वत्र पाहत, याच ज्ञानास ज्ञान मानत व इतर अज्ञान। ज्ञेय काय ते मी सांगेन, जाणूनी घ्यास घेशील, आदिरहित जे ब्रह्म माझ्यात, न सत न असत म्हणवीत। ज्ञेय काय ते मी सांगेन, जाणूनी ज्यास घेशील परमानंद, आदिरहित जे ब्रह्म माझ्यात, न सत न असत म्हणवीत। सर्वत्र हात पाय त्यासी सर्वत्र नेत्र शिरमुख, सर्वत्र कान या लोकात त्यासी सर्व वस्तूत व्याप्त। सर्व इंद्रिय विषयास जाणितो, परंतु इंद्रिय रहित असतो, तसेच आसक्तिरहित गुणातीत हा सर्वांना पोषितो व भोगतो। बाहेर आत परिपूर्ण भरून चर अचर भूतात तोच सूक्ष्म म्हणून इंद्रियातीत, पण दूर व जवळही तोच। विभाग रहित आणि चराचर पृथक वाटे तो स्थित, भूतास धारणार ज्ञेय, संहारत करी उत्पन्न। सर्व प्रकाशमान वस्तूत प्रकाश हा दिव्य अज्ञान रहित ज्ञेयाचे ज्ञानाचे प्राप्त होतो व हृदयात सर्वांच्या राही स्थित। अशा प्रकारे क्षेत्र ज्ञान व ज्ञेय ही सांगितली थोडक्यात। मग भक्त माझा हे ज्ञान जाणूनी प्राप्त करी माझ्या स्वरूपास। प्रकृती पुरुष यांना जाण, अनादि मान, विकार व गुणांना त्या प्रकृतीपासून उत्पन्न समज। कार्यकारणाच्या उदयाचे कारण प्रकृती, सुखदुःखासी भोगण्याची कारण पुरुष।
पुरुष प्रकृतीत स्थित होऊनी भोगे प्रकृती गुण मानव कारण गुणासंगे जीवाचा उच्च नीच योनीत जन्म साक्षी व अनुमंता धारण मुक्ता महेश्वर परमात्मा असा म्हटला जातो. देहातला हा दिव्य पुरुष साक्षी व अनुमंता धारण भुक्ता महेश्वर परमात्मा असा म्हटला जातो. देहातला हा दिव्य पुरुष जो ऐसे जाणे पुरुष प्रकृतीस तथा त्याच्या गुणासह स्वतः वर्तमानात असून न यासी पुनः जन्म ध्यानाद्वारे आत पाहतात काही परमात्म्यास शुद्ध बुद्धीने अन्य काही सांख्याने ज्ञानयोगाने इतर कर्मयोगाने अन्य सारेही अज्ञानी जीव श्रवण भक्तीने पूजित तेही तरुणी जाती मृत्युलोक जे रमती ज्ञान श्रवणात जे काही उत्पन्न ते स्थिर व चर पदार्थ क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगाने होते. तू जाण हे अर्जुन समभाव सर्व जीवात ठेवून पाही स्थित त्यांच्यात परमात्म्यास नाशवान नाशरहित जो पाही त्यासी खऱ्या अर्थान समरूपाने पाही निश्चित सर्वत्र सर्वातला ईश्वर तो पतन न पावतो गती दिव्य प्रकृतीद्वाराच कर्मसंपन्न सर्व प्रकारे होती. जो हे पाही व आत्म्यास अकर्ता माने तोच तत्वतः पाहतो. यदि भूत सृष्टीच्या पृथक रूपास एकदेवाच्या आधारे पाहती त्यापासून विस्तार मानती तो प्राप्त करी परब्रह्म अनादि व गुणातीत असल्याने हा परमात्मा अविनाशी शरीरात वास करूनही न करता कशाचा न लिप्त कशाशी जैसे सर्वव्यापी आकाश कधी नाही लिप्त होत तैसे सर्वत्र स्थिर शरीरात हा आत्मा अलिप्त जैसे प्रकाशवितो एक सूर्य संपूर्ण ब्रह्मांडास सर्व क्षेत्रास क्षेत्री तैसेच प्रकाशती अर्जुन. क्षेत्र क्षेत्रज्ञातील भेद व प्रकृतीतून मुक्त होण्याचे योग जो ज्ञाननेत्राने जाणत तो महात्मा मिळवितो परमात्म्यास. ऐसे भगवद्गीतेवरील 13व्या अध्यायावर मराठी ओवीरूप क्षेत्र क्षेत्रज्ञ विषय समाप्त. ओम तत्सत.